लगा 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 मित्रांनो, आज राव हो काय भजी एक, पुन्हा पापड. पापड तर पाटेकाच भरण, मिरची पोरं प्लेट. खाते ते पापड्या, आ पोरं खाते ते. असं आहे का? लवकरच आज नियोजन केलंय पावसामुळे बघा. भाकरी कालवण केलंय ताईनं, बेसन आणि भाकरी आणि आणखी भजी पण केलं ते आपलं. बाय आणखी जेवाय मला घेऊ दे आमचं जा. आणखी भाकर कालवण पावसाचं वातावरण झालंय तर व्हायला पाहिजे तर भजी भाजून. नाही होतंय. या भजी खायला हवा. ही कसलं मस्त बाई कोरकोरीत लय भारी आहेत भजी. आज लय जोरात झाले बरं का. झालं ते मिठा नाही. एक नंबर. गरम गरम भजी आहेत मित्रांनो जोरात बघा. झालं तर म्हणलं पुरत्यात आहे का मग? वरच्या पुराला काय झालं मस्त आहे म्हणून का जाईल. एवढा आहे अजून पीठ. अर्ध पातेलं पळलं, अर्ध पातेलं पीठ मागलं. शिकार झालं पण कढाई ठेवली मोठी, ती ताईनं दिली ती बनलं काळे झाल्यावर घासाय त्याला नेट लागतंय म्हणून ही ठेवली कढाई. या मित्रांनो खायला आता जेवाय बसतो मस्त माझा पैकी. प्लॅन होता बघा शेवचं लाडू करायचा, पण नवऱ्यानं करू दिलं नाही तर. पण नवऱ्याला भजी खा वाटलं दिलं की करून. मी माझ्या तोंडावर आणलं तर मी आणू शकत नाही कोणा तोंडावर. तुझ्या कोण हाणलं तू अंटाव. शेवटी बाई ही बाईच असते. गडी ती गडीच असतो शेवटी. त्यांना कधी कोणाचा फरक पडत नाही गाड्या माणसाची. गडी आहे म्हणून कुटुंब आहे. बायकांचं कसं जाऊ द्या कधी नव्हती मागितलं द्यावा करून, आपलं पडत तिकडं जाऊ दे चुलीत म्हणते ते. बाई एक बाई असते सगळ्यांचं मन जातं. अक्का तर बरोबर ना अक्का बाई. बेसन हाय शिल्लक म्हणून म्हणली होती मी. आणि आई बी हाय कावा तर पाक ही कमी जास्त सांगू शकते. या अक्का खाते ती लेकरं. आपल्याला बी खा वाटतं, आपण एखाद दुसरा खातो, पण लेकरं ही खाते ती ना. मटाला काय करायचं. आम्हाला आवडतं गुळमट. टिटवीला काय झालं वरडा इथं टिटी टिटी करत गेली. अहो ही माझ्या अंगावर असं ते मुंगळ आल्यावर चिटकत आहे असं येऊन. आता पाऊस पडला संध्याकाळी तर येणार आहे. माझ्या तोंडाला काय चिटकायला मी काय बोलावी. 2-3दा धाडदीची धडकन येते गावाला. दिदा कुठे गेली. दिदा दिदा घरात आहे. घरात भिजलंय काल जळान ते धुरकर राहिले. या आमचं बघा ह्या टायमिंगला जेवण असतं. ये किती दिलं म्हणावं. कशाला भाकरी तुम्हाला जेवण आणाय गेली ना ती. आणि ते की काय बेसन भाकर. धुरानं डोळ्याला दिसत. उलट्या साईडला बसली. खावा लेकरासनी म्हणावं गरम गरम आहे सगळं. अरे वा. बेसन भाकर कांदा आंबा भजी आंबा खिचायची. या खायला. जर आणखी तर मोबाईल खाऊ दे मला आता एक बसून जर. कोथिंबीर हे टाकून केले त्यामुळे चांगलं झालं. या सगळीजण भजी खायला. बेड म्हणजे वरनं पाऊस पडत असला आणि गरम गरम भजी खायला भारी वाटतं. येईल संध्याकाळी पाऊस तर भजी गार होतील.
पाऊस आला का लाईटी घालवते ते आमच्याकडचं दिसत नाही. या जेवाय. तुमचं जेवण निवांत 9-10 वाजता असेल. जायचं इथनं मेंढरं चारायची, कुकरी बिकरी असली म्हणजे मिळवायची. काय या दुरानं माझं लय अवघड केलं. उलट्या साईडला बसलोय. उलट्याचं काय नाही, हे जळान भिजलंय ना त्याच्यामुळे धूर होतंय. होय. स्वयंपाक होता सर गे ना. झोपायचं नाही का लवकर? कटाळ्याला झोप लागलेली कळत नसेल. माझ्या लेकीनं कांदा आणलाय, आंबा आणलाय, लसूण आणलंय. खा की मोना, खा खा भजी खा. खावा म्हणलं या की ना, त्यांना हात धु- गरम हात गरम धुवून घ्या या की जावा. पिलटीत नाही, हो का? जा धुवून. हात धुतले. खा मग हो. खा. हो का? घ्या पापड्या घ्या खावा. हो. ती मिरची आहे त्यात ती खाऊ द्या पप्पाला. ही मिठाचं काढलं ते कम्या. हा, खा बस खा. करायचं काय वाटत नाही असं दूर होणे. दुराचा कोट व्हायला लागला का लय वैताग येतो. जायला लागला का दूर खा ग तुम्ही गरम गरम भजी. तुला आवडत नाही तर भजी. बेसनला कोथिंबीर टाकलेली दिसत नाही. तीच म्हणते का टाकलीच नाही म्हणून म्हणते दिसत नाही त्याला टाकलेली. कोथिंबीर आहे की मग अशी वगैरे आजीनं दिली आपली आहे. की चव बघून सांग पापड्याचं काय त्याला काय आता केलंय विम्या आधी. हे बघ सांग कसं झालंय. मिठान चांगलं नाही का? आईनं आणू गेले ती वगैरे आईच्या घरी. तरी म्हणलं आंटीचा कालवा कसं काय येईल. गेली ती चाप्या गेलेले. टिपकल्यासारखं जाणवलं मला ग. त्या अंगावर नाही टिपकलं त्या कणगीवर टिपका पडल्याने वाटलं. घाल बरं थोडा जाळ झाला दादा तिकडून. हात एक पिठानं भरलाय मला लाकडाला. एक हात लावा येईना. आबाला खावा म्हणावं भजी. आबाला करूस तर दरोज तर दम नाही लगेचच खायलाच बसलं. करतोय थांबा म्हणलं थोडा वेळ तरी दम नाही. असू द्या कोण खाईल कोण राहील. तुम्ही तर या खायला. भजी पापड मिरची तळली या मीठ लावून ठेवली.